जय, आपण पार्टी करायला बाहेर आलोय ना, एन्जॉय करायला. मग तुझ्या चेहऱ्यावर कॉन्ट्रॅक्ट साइन झाल्याचा आनंद दिसतच नाहीये. नाही, असं काही नाही. तू कितीही नाकारलं तरी मला कळतंय नेमकं काय झालं. दाभोळकरांनी जॉब ऑफर नाही दिली याचं तुला वाईट वाटतंय ना? मला सुद्धा आश्चर्य वाटलं. एवढं सगळं बोलून सुद्धा त्यांनी तुला जॉब ऑफर का नाही दिली? पण ते जाऊ, त्यांनी डील फायनल केलं ना, हे एक बरं झालं. जुई, तुला एक विचारू? हो, विचार ना. तुला असं वाटतं की मी स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करून दाखवू शकतो? जय, यात विचारायचं काय? अरे, दाभोळकरांना परत आणून तू ते प्रूव्ह केलंयस. तुझ्यात हे कॅलिबर आहे म्हणूनच तू हे सगळं केलंय ना? फक्त माझं कॅलिबर आहे की आदिती मॅडमची मदत? म्हणजे जुई, तुला असं वाटतं का की मी माझ्या फायद्यासाठी आदिती मॅडमचा उपयोग करून घेतो, वापर करून घेतो, एक शिडी म्हणून मी त्यांचा वापर करतो? एक मिनिट जय, हे बघ, तुझ्या सक्सेसचा आणि या सगळ्या गोष्टींचा काहीच संबंध नाही. उलट मला तर असं कधी कधी वाटतं की आदितीलाच तुझा फायदा होतो. म्हणजे बघ ना, कित्येकदा तू तिला मदत करतो. जर कोणाचा वापर होत असेल तर तो तुझा वापर होतोय असं मला वाटतं. नाही, आदिती तशी नाही आहे. काही बोललास का? हाँ? नाही, काही नाही. मला नाही वाटत आदिती मॅडम तशा वागतील. जय, एक खरं सांगशील? तू मला मनापासून इथे घेऊन आलायस? नाही ना? तुझा बिलकुल मूड नाहीये असं मला वाटतं. नाही, असं खरंच काही नाहीये. असंच आहे. अरे, एखाद्या माणसाने काही काम केलं तर तो त्या आनंदात असतो, पण तू? अगं जुई, ते पुढचे क्लायंट्स टॅप करायचं ना, त्याचं टेन्शन आहे. अरे, पण टेन्शन घ्यायचं काही कारणच नाहीये. दाभोळकरांसारख्या टफ क्लायंटला तू परत आणलंयस आणि मला खात्री आहे तू इतर क्लायंट्सलाही सहज परत आणशील. नक्की आणशील. औषध वेळेवर घेतलं तर बरं. हा, मग हे काय, हीच गोळी आहे ना नक्की? हो, तीच गोळी आहे. हो, नाही तर घ्यायच्या आधीच बरे व्हायचे. घ्या घ्या, थांबा, पाणी घ्या. घ्या, पाणी घ्या. घ्या पटकन, काय होत नाही. हा, शाबाश. हा, बस. अण्णा, मला तुमचं खरंच कौतुक वाटतं. माझं कौतुक कशाबद्दल? अहो हो, नाहीतर काही माणसं वय एवढं वाढलं तरी औषध घ्यायचं किंवा इंजेक्शन घ्यायचं म्हटलं ना तर लहान मुलासारखी रडतात. काही रडत बिडत नाही मी, उगाच काहीतरी आपलं. मला नाही आवडत हे गोळी बिळी घ्यायची म्हणजे. पण मी तुम्हाला कुठे काय म्हंटल? तुझा बोलण्याचा रोग माझ्याकडेच आहे आणि हे न कळण्यात का लहान नाही मी. काय हो? पण अण्णा, खरंय होय. अहो, इंजेक्शनची सुई बघितली ना की डॉक्टरचा हात गच्च पकडून ठेवतात. कळलं अण्णांना.